नमस्कार, मी पारंपरिक कलाकारचं अध्यक्ष श्री वैसू गुहे। विशेष खूप गंभीर आहे। विकना वतना गेले 2 वर्षापासून ही नुसती खडी टाकून आणि 1 फूट त्यांचे कॉन्क्रीटचा हे केलेला होता, परंतु आता 19-20-2025 मध्ये डे नाईट पाऊस होता आणि खूप पाऊस होता। त्याच्यामध्ये पूर्ण ते उचकून फुल गेलं आणि वतना निघणं हे गरमस्थानं असा एक प्रश्न पडला आहे का चांदूडा पण अंदाजे कसं का पाणी आणायला कसं जाणार हे प्रश्न पडला आहे। आणि शासनाला मी खूप जाहीर आवाहन करतो का हे गेले 10 वर्षापासून आम्ही सतत मागण्या करत आहे का हे फुलाची उंच व्हावा आणि नवीन फुल आम्हाला मिळावा। हे सुसेडी नदी आता किती सध्या तरी पाऊस किती आहे, पाणी किती आहे तुम्ही बघू शकता। आणि अशा परिस्थितीने आम्ही कधीपासून मला आवाहन करतो, पण अजूनपर्यंत आमचे काही हे मागण्या तयार नाही येतात। जेव्हा इलेक्शन येतात ते टायमाला तुम्ही दादा मामा हे करीत येतात, तर आमच्याही सर्वांना जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा मी एक आवाहन करतो, गावित साहेब असो किंवा खासदार साहेब सवरा साहेब असो, हे कसं आपण पालघर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहे त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतो का हे तातडीने हा विषय गंभीर आहे। वतना निघणा सुसेरी नदीचा हे तुम्ही बघू शकता आता कसं पूल उचकून काढलेलं आहे। ते गावित साहेब आणि सवरा साहेब खासदार यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतो। मी वैसू गुहे कलाकार पारंपरिक फाउंडेशनचा अध्यक्ष। तर मित्रांनो, आज हे निघणा वतना यांची गरमस्थानची अवस्था काय झाली आहे आणि येथे जवळजवळ 18 ते 16 किलोमीटरवर रस्ता आहे। पुरसा रंकोल हे पट्टीनी माणसं येते, आता याला जायला सुद्धा 3 किलोमीटर अंतर आहे। तिकडे जाऊन असे येतात, तिकडे त्यांची शेती आहे, भात आहे, तिकडे घरं आहेत। तर मी तातडीने शासनाला मी जाहीर आवाहन करतो का हे तातडीने जाहीर आपले याचा प्रश्न सोल्व करा असं मी जाहीर करतो। येथे 15-20 वर्षापासून आमची मागणी आहे फुलाची, परंतु आम्हाला काय अजूनपर्यंत दिली नाही ना। आता हे दुरुस्त काय केलं आहे आवश्यक बघा, सर्व ते नदीमध्ये आत दिसत आहे, तिकडे दाखवा तुम्ही काय आहे ते तिकडे बघा। आपली खालची इकडे पूर्ण उचकून बाहेर काढलेलं आहे, याच्यात तुम्हाला दाखवत आहे। तर सर्वांना जय आदिवासी जय जवान। निकणे वधना सुरसी नदीवरील ब्रिज पावसामुळे उखडला, ग्रामस्थांच्या शासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी। पारंपरिक कलाकार फाउंडेशनचे अध्यक्ष वैसू गुहे व ग्रामस्थ यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केलेली आहे। पालघर समाचार, अरविंद बेंडगा, नमस्कार।